तर मी नाव घेऊन बोललो होतो त्यांना की म्हणलं इथं शिवेंद्रराजे भोसले इथले लोकप्रतिनिधी आहेत आणि 100% त्यांचा तुमच्यावर दबाव असणार आहे, असू शकतो असं मी त्यांना बोललो होतो. तर ते बोलले, खरात साहेब हे तुम्ही डोक्यातनं काढून टाका. आमचे जे इथले लोकप्रतिनिधी आहेत ते फार वेगळे आहेत, प्रचंड वेगळे आहेत. ते आम्हाला कधीही चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडत नाहीत. तुम्ही आमच्या तिथं बाबा महाराज बोलतात, बाबा महाराज शिवेंद्रराजे भोसलेंना, तुम्ही बाबा महाराजांची तुलना मान खटावच्या लोकप्रतिनिधीशी करू नका. तिकडची तुलना करू नका. दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मला म्हणजे मी लोकसत्तामध्ये असताना आमचे संपादक होते गिरीश कुबेरांची मी आठवण सांगितली. गिरीश कुबेर हे नेहमी म्हणायचे की मी माझ्या कुठल्याच वार्ताहराला कधीच असं म्हणणार नाही की तू एखाद्याच्या बाजूने बातमी दे किंवा एखाद्याच्या विरोधात बातमी दे. तू बातमी ही अशी का दिली आणि ती तशी का दिली असं मी कधीच कुठल्या वार्ताहराला, बातमीदाराला, पत्रकाराला म्हणणार नाही माझ्या टीम मधल्या, कारण त्याला ते स्वातंत्र्य दिलं पाहिजे असं गिरीश कुबेर आम्हाला सांगायचे लोकसत्तामध्ये असताना. तर हे गिरीश कुबेरांचे हे वाक्य मी त्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर ते थोडेसे हडबडले. लक्षात घ्या, भले तो रंडीबाज असेल, हे माझं वाक्य नाही. हे वाक्य, हे शब्द मी बोललो म्हणून मला कोणी दूषणं देऊ नका. द्यायचे असतील तर त्या पोलीस अधिकाऱ्याला द्या. तो माझ्या समोर असं बोलला होता. भले तो नेता असा असेल, परंतु त्याने प्रगती केली ना. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे. तुम्ही इतक्या त्याच्या विरोधात बातम्या नाही लिहिल्या पाहिजे असं तो माणूस बोलला होता. मी इथं कोणाचं नाव घेत नाही. मला कुठल्या नेत्याची बदनामी सुद्धा करायची नाही. परंतु ते पोलिसांनी कसं बोलावं हे राजकीय लोकांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की तुमच्याविषयी सुद्धा तुमचेच लाडके पोलीस अधिकारी कसे बोलतात हे लक्षात घ्या. हे ते बोललेलं आहे माझ्या समोर. कदाचित जर ज्या पोलीस कोठडीत ते माझ्या समोर बोलले होते, तिथं उभं राहून बोलले होते, तिथले जर सीसीटीव्ही फुटेज काढले आणि त्याच्यात जर आवाज येत असेल, रेकॉर्डिंग होत असेल, तर तो नक्की काढा. 100% तिथं मिळेल हे शब्द वापरलेले. नमस्कार, लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेले काही दिवस आपण माझे वेगवेगळे व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुकवर पाहतात आणि यातील व्हिडिओ तुम्हा लोकांना, प्रेक्षकांना आवडत आहेत असं माझ्या लक्षात आलेलं आहे. अनेक जण मला फोन करून सांगतायत की हे जे काय तुमचा चुकीच्या किंवा खोट्या केसेसमध्ये तुम्हाला गुंतवून तुरुंगात टाकलं गेलं, तर ह्या ज्या खोट्या केसेस आहेत, तुम्हाला कसं तुरुंगात टाकलं गेलं, न्यायालयाने काय म्हटलेलं आहे, जेलमधले तुमचे अनुभव, तर याविषयी तुम्ही आणखी व्हिडिओ तयार करा, आम्हाला ते व्हिडिओ पाहायचे आहेत असे लोकांनी फोन केलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने हा मी व्हिडिओ तयार करायला घेतलेला आहे. आता जे मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये ते मी शिवेंद्रराजे भोसले, जे आपल्या राज्य सरकारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणजेच PWD मंत्री आहेत, तर त्यांचीही मला मदत कशी झाली ते मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. शिवेंद्रराजे भोसले हे सातारचे आहेत आणि सातारा सिटीमध्ये हा त्यांचा मतदारसंघ आहे. सातारा सिटी, जावली वगैरे हा त्यांचा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघामध्ये सुद्धा माझ्यावर एक केस पडली होती. म्हणजे ज्या कोणी माझ्यावर खोट्या केसेस टाकलेल्या होत्या, 4 केसेस खोट्या टाकलेल्या होत्या ज्या तक्रारदारांनी, त्यापैकी एक केस ही सातारा शहर पोलीस ठाण्यातली होती, जे पोलीस ठाणं हे शिवेंद्रराजे भोसले यांच्या मतदारसंघामध्ये येतं. तर तिथे ती केस होती. तर ती काय केस होती, तर जे संबंधित महिला आहे, म्हणजे माझ्या सोबत 2 केसमध्ये त्या आरोपी आहेत, त्या महिलेने 1 कोटी रुपये स्वीकारलं, अशा पद्धतीचा बनाव, अशा पद्धतीचा खोटेपणा, अशा पद्धतीचं खोटं षडयंत्र तयार करून अख्ख्या महाराष्ट्रभरात पत्रकारांसमोर असं ते चित्र रंगवलं गेलं होतं की त्या महिलेने 1 कोटी रुपये घेतलेले आहेत. तिने 1 कोटी रुपये मागितले आणि ह्या लोकांनी ते दिले असं. तर वास्तवात तो एक बनाव होता. त्या महिलेने कुठेही पैसे मागितलेले नाहीत. उलट हेच लोक मुद्दाम तिला अडकवण्यासाठी ते पैसे देण्याचा प्रयत्न करत होते, असं सकृतदर्शनी निदर्शनास आलेलं आहे. न्यायालयाच्या समोर हे निदर्शनास आलेलं आहे, किंबहुना न्यायालयाने तशा पद्धतीचं जामीन देताना स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. तर मला या केसमधला एक अनुभव सांगायचा आहे. म्हणजे तुम्ही बघत आहात, गेले काही दिवस मी पोलिसांवर तिखट शब्दात टीका करतोय, परंतु सगळेच पोलीस वाईट नसतात. पोलीस चांगलेही असतात. चांगल्या पोलिसांबद्दल चांगलं बोललं गेलं पाहिजे आणि मी त्याच्यामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा आरोपी होतो. खरं तर मला
त्या केसचा माझा काही संबंधच नव्हता, कारण मी त्यावेळी आतमध्ये जेलमध्ये होतो. 10-12 दिवस मला जेलमध्ये झालेले होते आणि मी जेलमध्ये असताना ही बाहेर घटना घडवून आणली गेली होती. घडली असं म्हणणार नाही, घडवून आणली गेली होती एकोटीची. आणि त्या घटनेशी माझा काहीही काडीमात्रही संबंध नव्हता, तरीही मला त्याच्यामध्ये आरोपी बनवलं गेलं. का बनवलं गेलं तर आता हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. मुळात केसेसच खोट्या होत्या आणि मग एक एक गोष्ट खोटी केल्यानंतर त्याच्यावर खोट्यांचे इमले एकापेक्षा एक इमारती एकापेक्षा एक मजले रचत गेले आहेत या सगळ्या 4 केसच्या प्रकरणामध्ये. त्याच्यामुळे ती खोटी केस झालेली होती. तर ज्यावेळी मला सातारा शहर पोलीस ठाण्यांनी या केसमध्ये माझा ताबा घेतला, सातारा कारागृहातूनच ताबा घेतला गेला आणि घेतल्यानंतर त्या पोलीस अधिकाऱ्यांनी मला असं वाटलं होतं की माझा जो दहिवडी आणि वडूज पोलीस ठाण्याचा जो वाईट अनुभव आहे तसाच वाईट अनुभव इथं सुद्धा असणार असं मला दिसलं होतं. आणि तिथलाही अनुभव वाईटच होता सातारा शहरमधलाही, कारण केस खोटीच होती. त्यांनी आमच्यावर खोटीच केस दाखल केलेली होती. परंतु माझ्या एक लक्षात आलं की जे सातारा शहर पोलीस ठाण्याचे जे पोलीस आहेत ते अतिशय प्रोफेशनल आहेत. आपल्या खाकी वर्दीशी ते कटाक्षाने इमान राखतात आणि ते कुणाच्याही दबावाला बळी पडत नाहीत. किमान माझ्या केसमध्ये तरी मला ते तसं लक्षात आलं. ज्यावेळी आम्हाला त्यांनी अरेस्ट केल्यानंतर त्यांनी तोपर्यंत अगोदरच्या 2 आरोपींना अरेस्ट करून झालेले होते, म्हणजे संबंधित महिलेला आणि दुसरे आरोपी जे होते अनिल सुभेदार यांना त्या केसमध्ये अरेस्ट करून झालेलं होतं. त्यांच्या चौकशा झालेल्या होत्या आणि त्यांना त्यातलं दूध का दूध पाणी का पाणी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या होत्या. तर मी जसं वडूज पोलीस ठाण्याचे अधिकारी असतील आणि दहिवडीचे पोलीस ठाण्याचे अधिकारी असतील, तर ते ज्यावेळी मला या केसमध्ये त्यांनी ताब्यात घेतलं होतं त्यावेळी ते दहिवडी आणि वडूजचे पोलीस ज्यावेळी मला विचारायला जायचे, चौकशी करायची, तर त्याच्यामध्ये तिथं मला अॅट्रॉसिटी आणि खंडणीचे गुन्हे दाखल होते. परंतु मला अॅट्रॉसिटी मधलं अही विचारायचे नाहीत आणि खंडणीमधलं खही विचारायचे नाहीत. तर ते प्रेशर आणायचे की तुम्ही रामराजे नाईक निंबाळकरांचं नाव घ्या, तुम्ही प्रभाकर देशमुखांचं नाव घ्या, मग तुम्हाला आम्ही सोडू. तर असा खोटेपणा सातारा शहर पोलीस ठाण्याने केला नाही. म्हणजे ते असे म्हणले नाहीत की तुम्ही रामराजेंचं नाव घ्या, तुम्ही प्रभाकर देशमुखांचं नाव घ्या. त्यांनी विचारलं की तुम्ही ह्या केसमध्ये प्रभाकर देशमुखांचा किंवा रामराजे नाईक निंबाळकर किंवा आणखी काही नेते मंडळी असतील यांचा काय संबंध आहे, त्यांनी तुम्हाला माहिती दिली का? तर मी त्यांना ठासून सांगितलेलं होतं की साहेब, दुरान्वये सुद्धा संबंध प्रभाकर देशमुख, रामराजे किंवा कुठल्याही नेत्याचा नाही. ही बातमी मी केलेली आहे. मी पत्रकार आहे. पत्रकार म्हणून माझं कौशल्य होतं. माझी जी जबाबदारी होती पत्रकार म्हणून, त्या जबाबदारीच्या माध्यमातून संबंधित महिलेची माझी केवळ हे केस मला अरेस्ट करायच्या अगोदर 7-8 दिवसापूर्वी माझी ओळख झालेली आहे. त्याच्या अगोदर माझी काही ओळख झालेली नव्हती. तर हे मी त्या महिलेला कधी भेटलेलोही नाही, हेही मी त्यांना सांगितलं. तर त्याच्यामुळे आणि त्या पोलिसांनी मला अरेस्ट करायच्या अगोदर बरीच चौकशी करून ठेवली होती. म्हणजे जो काही टेक्निकल डाटा आहे त्याचा व्यवस्थित अनालिसिस केलेला होता. माझ्या संदर्भातली त्यांनी माहिती ह्या केसच्या अनुषंगाने सगळी मिळवलेली होती. त्यामुळं मला त्यांच्या चेहऱ्यावरूनच, त्यांच्या बॉडी लँग्वेजवरूनच लक्षात येत होतं की त्यांना हे प्रकरण नीट समजलेलं आहे. तर सुरुवातीला त्यांनी माझी फार कसून चौकशी केली, प्रोफेशनल पद्धतीने चौकशी केली. परंतु ती चौकशी करत असताना कुठल्याही अभद्र, कायदाबाह्य गोष्टी त्यांनी केल्या नाहीत. आणि त्यानंतर मग ते चौकशी झाल्यानंतर मग तिथं मी 2-3-4 दिवस होतो. तर त्या काळात त्यांच्या लक्षात आलं होतं की बाबा ह्या माणसाला विनाकारण नाहक अडकवलं जातंय. तर मी त्यावेळी एक शंका तिथं व्यक्त केली होती त्या पोलीस अधिकाऱ्यांकडे. तर मी काय शंका व्यक्त केली होती, तर मी म्हटलं होतं की दहिवडी आणि वडूजमध्ये, आणि नंतर तर मसवड बी झालं, पण तोपर्यंत मसवडचा विषय आलेला नव्हता. तर दहिवडी आणि वडूज पोलीस ठाण्यामध्ये वरून राजकीय दबाव आल्यामुळे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि मला खोटं बोलण्यासाठी भाग पाडलं जातंय. मी खोटं बोलत नाही. बाकीच्याही दोन्ही आरोपींना खोटं बोलण्यासाठी भाग पाडलं जातंय. परंतु ते बोललेत की नाही, बोलले आहेत नाही आहेत त्याविषयी मी काही आता या व्हिडिओमध्ये भाष्य करू इच्छित नाही. तर ह्या गोष्टी मी पोलीस अधिकाऱ्यांना म्हटलं की तिथं जसा राजकीय दबाव आहे
तसा तुम्ही इथं सुद्धा राजकीय दबाव आणाल असं मला वाटतंय, किंवा आमच्या त्या 2 आरोपींवर सुद्धा तुम्ही तसा दबाव आणलेला असेल असं मी त्यांना बोललो, थोडंसं कुत्सितपणे बोललो. परंतु ज्यावेळी हे मी वाक्य बोललो की तुम्ही राजकीय लोकांचा दबाव आल्यानंतर तुम्ही सुद्धा खोटं काहीतरी कराल किंवा तसंच काहीतरी करत असाल, ही ज्यावेळी मी शंका बोलून दाखवली, तर त्यावेळी ते अधिकारी, ते पोलीस कर्मचारी मंडळी मोठ्या उत्साहाने, मोठ्या कॉन्फिडन्सने बोलले, आणि जे बोलले ते फार महत्वाचं आहे. तर मी नाव घेऊन बोललो होतो त्यांना, की म्हणलं इथं शिवेंद्रराजे भोसले इथले लोकप्रतिनिधी आहेत आणि 100% त्यांचा तुमच्यावर दबाव असणार आहे, असू शकतो, असं मी त्यांना बोललो होतो. तर ते बोलले, खरात साहेब हे तुम्ही डोक्यातनं काढून टाका. आमचे जे इथले लोकप्रतिनिधी आहेत ते फार वेगळे आहेत, प्रचंड वेगळे आहेत. ते आम्हाला कधीही चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडत नाहीत. तुम्ही आमच्या तिथं बाबा महाराज बोलतात, बाबा महाराज शिवेंद्रराजे भोसलेंना, तुम्ही बाबा महाराजांची तुलना मान खटावच्या लोकप्रतिनिधीशी करू नका. तिकडची तुलना करू नका. दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ते पोलिसांना कधीही चुकीचं करा, चुकीची कारवाई करा असं कधीच सांगत नाहीत. तर मी त्यांना म्हटलं, नाही, नसेल सांगत नसतील, परंतु माझ्या बाबतीत तरी सांगितलं असणार. भले डायरेक्टली त्यांनी सांगितलं नसेल, पण इनडायरेक्टली किंवा मूक पाठिंबाही असू शकेल माझ्यावर कारवाईला. ते बोलले, अजिबात असं नाहीये. बोलले, शिवेंद्र बाबांचं म्हणजे बाबा महाराजांना हे प्रकरण माहीत आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. किंबहुना गेले 15-20 दिवस आम्ही निष्कारण, काही गरज नसताना ह्या तुमच्या खोट्या केसमध्ये प्रचंड मेहनत घेतोय. काही गरज नाही, आम्हाला माहित आहे हे सगळं बनाव आहे, बनावट आहे, असं ते खासगीमध्ये बोलले बरं का लोक. हे सगळं खोटी केस आहे, हे आम्हाला माहित आहे, दिसतंय, घडवून आणलं गेलेलं आहे हेही आम्हाला दिसतंय. परंतु यामध्ये बाबा महाराजांनी आमच्या कामामध्ये बिलकुल इंटरफेअर केलेलं नाही. एवढंच नाही तर आम्ही 10-15 दिवस या कामामध्ये इतका गुंतून गेलो की आम्ही हैराण झालेलो आहे. केस खोटी आहे, त्याच्यावर आमची विनाकारण मेहनत जाते. आणि दुसऱ्या बाजूला बाबा महाराजांच्या काही महत्वाच्या मीटिंग इथं होत्या, त्यांचे काही कार्यक्रम होते, आणि त्या निमित्ताने आम्ही बाबा महाराजांना भेटलेलो होतो. तर मग मी म्हटलं, तुम्ही भेटला होता तिथं म्हटल्यानंतर मग बाबा महाराजांनी सांगितलंच असेल तुम्हाला या केस संदर्भात. ते बोलले, तुमच्या केस संदर्भात बाबा महाराजांनी बृहत सुद्धा काढलेला नाही. आणि ज्यावेळी बाबा महाराजांना असं समजलं की ह्या केसमध्ये पोलिसांची दमछाक झाली, खोटी केस आहे, त्यावेळी उलट बाबा महाराजांकडून सहानुभूतीचे शब्द, म्हणजे ते काय शब्द ते काय मला त्यांनी सांगितलं नाही, त्यांच्याकडून पोलिसांना त्रास होतोय, पोलिसांचा नाहक वेळ जातोय, म्हणून बाबा महाराजांकडनं सहानुभूतीचे शब्द पोलिसांप्रती व्यक्त केले गेले. आणि पोलिसांप्रती जे हे व्यक्त केलेले सहानुभूती शब्द आहेत, ते मी असं समजतो की ते आमच्या प्रती सुद्धा आहेत. कारण बाबा महाराजांना सुद्धा हे समजलेलं होतं हे खोटी केस आहे आणि पोलिसांना चौकशीचा त्रास होतो. याचा अर्थ जे आरोपी आहेत, म्हणजे मी आहे, आमचे 2 अन्य लोक आहेत, ह्या लोकांनाही त्रास होतोय असा त्याचा अर्थ होतो. तर बांधवांनो, मला हे सांगायचं आहे की शिवेंद्रराजे भोसले यांनी आम्हाला या केसमध्ये काहीही मदत केलेली नाही, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली काहीही मदत झालेली नाही. परंतु त्यांनी काहीच मदत केलेली नाही, हीच आमच्यासाठी मोठी मदत होती. म्हणजे कसं तर बाबा महाराजांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये पोलिसांवर दबाव तंत्राची संस्कृती रुजवलेली नाही. पोलिसांच्या कामामध्ये ते इंटरफेअर करत नाहीत, पोलिसांचा चुकीचा गैरवापर ते करून घेत नाहीत. यामुळे पोलीस मोकळ्या मनाने, मोकळीकीने काम करतात. आणि म्हणून आम्हाला सातारा पोलीस ठाण्यातून जे आरोपीला जो त्रास होतो तो झालाच आम्हाला, परंतु आम्हाला कुणाचं तरी खोटं नाव घ्या असा आमच्यावर दबाव आणला गेला नाही. हे फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे. त्यासाठी मी पोलिसांचं कौतुक करतो. आणि तिथल्या पोलीस ठाण्याला निपक्षपातीपणे काम करू देण्याची मोकळीक शिवेंद्रराजे बाबा असतील आणि उदयनराजे महाराज सुद्धा यांनी निर्माण केलेली आहे. म्हणून मी त्या दोघांचं सुद्धा मी आभार मानतो. जर त्यांनी
लोकांवर खोटे गुन्हे दाखल करावेत अशी संस्कृती जर बाबा महाराजांनी रुजवली असती तर आम्हालाही या सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा त्रास झाला असता. आणि एक त्या पोलीस ठाण्यातल्या आणखी काही काही गोष्टी मी सांगतो. तर अनौपचारिक बोलत असताना तर मी त्यांना असं बोललो होतो काळजीपोटी की म्हणलं सर आमच्यावर मोका वगैरे लागेल असं बोललं जात आहे. मी तर मी गुंडगिरीतला माणूस नाही, मी महात्मा गांधीच्या विचारधारेचा माणूस आहे. माझ्या कुणी कानाखाली मारले तर मी हात उचलणार नाही. मी कुठलंच बेकायदा काम करत नाही. मी संविधानानुसार काम करणारा माणूस आहे. आणि मग मोका कसा काय लागू शकेल? ते बोलले तुम्हाला असं तुम्हाला कोण म्हटलं? तर मी म्हणलं आम्हाला धमकी दिली की तुम्ही जर रामराजे नाईक निंबाळकर आणि यांचं प्रभाकर देशमुख वगैरे या लोकांची नावं नाही घेतली तर तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून भविष्यात तुम्हाला मोका लावला जाईल. तर ते बोलले हे असं तुम्हाला कुणी मोकळ्या धमक्या देऊ शकतं, परंतु असं करता येत नाही, हे शक्य नाही. हे काय कायदा हा कुणाच्या बापाचा खाजगी नाही असं त्यांचं वाक्य होतं. हे कायदा हा काय कुणाच्या बापाची खाजगी मालमत्ता नाही की ज्याचा कसाही वापर करता येईल. त्याच्यामुळे तुमच्यावर जर समजा असे काही कलम लावली तरी ते सिद्ध करणं अवघड जातं. तुमच्यावरची ही केस नोंद झालेली आहे आणि त्या केसमध्ये आम्ही जो तपास करतोय त्यामध्ये हे खोटं असल्यामुळे किती त्रास आम्हाला होतो हे आम्हाला माहित आहे. त्याच्यामुळे हे मोका लावणं आणि संघटित गुन्हेगारी ह्या गोष्टी फार अडचणीच्या असतात. पोलिसांनाही त्रास होतो. त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका की तुम्हाला असं कुणीतरी खोटा अडकवेल. ते तुम्हाला धमक्या देणारे काही पोलीस असू शकतील, सगळे पोलीस तसे नसतात असंही त्यांनी सांगितलं. आणि मला तिथं एक त्यांनी चौकशीच्या दरम्यान एक विचारले होते गोष्ट. ते मला असे बोलले होते की हे जे प्रकरण आहे हे तुम्ही ज्या बातम्या दिल्या ते 2016-17 मधलं आहे, मग तुम्ही आता परत का दिलं? हे बातम्या द्यायची गरज नव्हती असं ते बोलले. आणि हे असाच प्रकारचं वडूज आणि दहिवडीमध्ये सुद्धा बोललं गेलं होतं. तर तसंच ते साताऱ्यातल्या पोलिसांनी मला विचारलं. तर मी त्यांना असं बोललो सातारा पोलिसांना की साहेब कोणती बातमी कधी द्यावी हा आमचा वृत्तपत्र स्वातंत्र्याचा विषय आहे. मला म्हणजे मी लोकसत्तामध्ये असताना आमचे संपादक होते गिरीश कुबेरांची मी आठवण सांगितली. गिरीश कुबेर हे नेहमी म्हणायचे की मी माझ्या कुठल्याच वार्ताहराला कधीच असं म्हणणार नाही की तू एखाद्याच्या बाजूने बातमी दे किंवा एखाद्याच्या विरोधात बातमी दे. तू बातमी ही अशी का दिली आणि ती तशी का दिली असं मी कधीच कुठल्या वार्ताहराला, बातमीदाराला, पत्रकाराला म्हणणार नाही माझ्या टीम मधल्या, कारण त्याला ते स्वातंत्र्य दिलं पाहिजे असं गिरीश कुबेर आम्हाला सांगायचे लोकसत्तामध्ये असताना. तर हे गिरीश कुबेरांचे हे वाक्य मी त्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर ते थोडेसे हडबडले. ते म्हणले नाही आम्हाला तुमच्या वृत्तपत्र स्वातंत्र्यामध्ये इंटरफेअर करायचं नाही. आम्ही तुमच्या वृत्तपत्र स्वातंत्र्याचा आदर करतो, परंतु तुम्ही 2016 नंतरची ही जी केस आहे ती आता परत बातमी देण्यामागे तुमचा काही म्हणजे हे षडयंत्र किंवा असं तुमच्या मनात चुकीच्या काही गोष्टी होत्या का मंत्र्यांच्या विरोधात करण्यामागे? मी म्हणलं नाही असं काही नव्हतं. मला त्या महिलेचा 8-10 दिवसापूर्वी फोन आला होता आणि त्याच वेळी पहिल्यांदा मला हे प्रकरण समजलं. त्याच्या अगोदर हे हवेतलं अफवा म्हणून असं आम्हाला माहित होतं, परंतु ठाम असं माहित नव्हतं. पण या महिलेमुळे मला ते कळलं आणि ती उपोषणाला बसणार होती राजभवनमध्ये. तिने राजभवनला पत्रही दिलं होतं आणि ते स्वतः तिने मला संपर्क साधून ते पत्र माझ्याकडे पाठवलेलं होतं. त्याच्यामुळे सकृतदर्शनी त्याच्यामध्ये न्यूज व्हॅल्यू मला दिसली, त्याच्यामध्ये वार्ता मूल्य दिसलं आणि हे प्रकरण सिरियस आहे. त्याचे पुरावे मला त्या महिलेने पाठवून दिले. हायकोर्टाचे काही कागदपत्र असतील, काही सातारा कोर्टाचे कागदपत्र असतील, असे सगळे कागदपत्र पाठवून दिले. मला त्याच्यात तथ्य आढळलं आणि त्याच्यामध्ये बातमी मूल्य होतं म्हणून मी ती बातमी केलेली आहे असं मी त्यांना पत्रकारितेतल्या ह्या सगळ्या शास्त्रशुद्ध टर्म त्यांना सांगितल्या. आणि त्यानंतर मात्र त्यांनी मला असं कधीच पुढे विचारलं नाही की बाबा ही बातमी तुम्ही का दिली. या उलट जे दुसऱ्या पोलीस ठाण्याचे पोलीस होते ते मात्र पत्रकारिता त्यांना कशाशी खातात काही माहीत नव्हतं तरी सुद्धा, आणि जे त्यांचे तालुका लेवलवर जे काही पत्रकारांची त्यांची मैत्री होती आणि त्यातनी ती तालुका पत्रकारांच्या माध्यमातून जी पत्रकारिता बघितलेली आहे तीच त्यांना पत्रकारिता वाटते. वास्तवात पत्रकारिता फार मोठं क्षेत्र आहे. पैसे न खाणारे सुद्धा पत्रकार आहेत, मोठ्या संख्येने आहेत आणि सत्य मांडण्यासाठी वाटेल त्या धोके पत्करणारे सुद्धा पत्रकार हे आहेत. हे
आतापर्यंत ह्या दहिवडी किंवा वडू सारख्या पोलीस ठाण्याच्या पत्रकारांना पोलीस अधिकाऱ्यांना माहीतच नव्हतं. मीच असा त्यांना कदाचित बहुधा पहिला पत्रकार भेटलो असेल, अन्य लोक भेटले असतील, परंतु त्या पत्रकारांना त्यांनी धाकधपटशा दाखवून, त्यांच्या स्ट्रॅटेजी दाखवून त्यांना गप्प केलं असेल. परंतु मी त्यांना तसा त्यांच्या धाकधपटशा किंवा त्यांचं जे तत्वज्ञान आहे पत्रकारितेचं ते मला मानवणारं, मला पचणारं नव्हतं आणि पचणारही नाही. कारण मी 2000 सालापासून पत्रकारितेत आहे. ब्लॅक अँड व्हाईट वृत्तपत्र होती तेव्हापासूनच्या पत्रकारितेत आहे. आणि ज्यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टी फुलवली, मराठी वृत्तपत्रसृष्टी वाढवली, अशा साधारण 25 तगड्या संपादकांच्या वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये मी काम केलेलं आहे. त्यांच्या हाताखाली मी पत्रकारितेचं बाळकडू घेतलेलं आहे. त्यामुळे पत्रकारिता माझं जर मला जर हॉस्पिटलमध्ये नेलं आणि माझं जर रक्त चेक केलं तर माझ्या रक्तामध्ये पत्रकारिताच दिसेल. परंतु हे काही दीडशाने जे पोलीस अधिकारी आहेत ज्यांना पत्रकारिता माहीत नाही आणि त्यांच्या ज्या छोट्या मेंदूमध्ये त्यांना जी काही पत्रकारितेचा गैरसमज करून घेतलेला आहे त्या चष्म्यातनं ते माझ्याकडे बघायचे. आणि त्यांना त्या पोलिसांना मी आता नाव घेत नाही, नाव घेऊ इच्छित नाही, तर एक पोलीस अधिकारी मला चौकशीच्या नावाखाली माझ्या समोर ज्ञान पाजळत होता. ते ज्ञान पाजळत असताना त्यांना एवढं कळलं पाहिजे की अरे हा पत्रकार आहे, आपण ह्याच्या समोर जे बोलतोय म्हणजे हा भलेच आरोपी आहे, आरोपी असल्यामुळे त्याचे अधिकार, त्याचं स्वातंत्र्य संकुचित होतं, आता तो अडकित्यात आहे. परंतु आपण त्याच्या समोर काय बोलतोय तो त्याच्या डोक्यात फिट्ट ठेवेल आणि उद्या बाहेर जाऊन बोंबलेल, एवढी काळजी तरी त्यांनी घ्यायला पाहिजे होती. तर मला हसू येतंय की ते महाशय मला अक्कल शिकवत होते की कशी पत्रकारिता करावी, कशी करू नये. आणि ते करत असताना अनेक गोष्टी अभद्र बोलून गेले होते. जसं मी बोललो की ते न्यायालयाविषयी सुद्धा अभद्र बोलले होते, तसंच ते त्यांचा जो कोणी आखा आहे त्या आखाविषयी सुद्धा ते असंच अभद्र बोलले. म्हणजे मला असे म्हणाले की अहो तुम्ही बातम्या करता, इतक्या बातम्या करता, हे बरोबर नाही. तो माणूस शून्यातनं मोठा झालेला आहे, गरिबीतनं पुढे गेलेला आहे, कष्टातनं पुढे गेलाय, भले त्याने चुकीच्या गोष्टी केल्या असतील, भले तो चुकीचा वाजला असेल, भले तो रंडीबाज असेल, परंतु तो पुढे गेलेला आहे, त्याने प्रगती केलेली आहे. लक्षात घ्या, भले तो रंडीबाज असेल. हे माझं वाक्य नाही, हे वाक्य, हे शब्द मी बोललो म्हणून मला कोणी दूषणं देऊ नका. द्यायचे असतील तर त्या पोलीस अधिकाऱ्याला द्या. तो माझ्या समोर असं बोलला होता. भले तो नेता असा असेल, परंतु त्याने प्रगती केली ना, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे, तुम्ही इतक्या त्याच्या विरोधात बातम्या नाही लिहिल्या पाहिजे, असं तो माणूस बोलला होता. मी इथं कुणाचं नाव घेत नाही, मला कुठल्या नेत्याची बदनामी सुद्धा करायची नाही. परंतु ते पोलिसांनी कसं बोलावं हे राजकीय लोकांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की तुमच्याविषयी सुद्धा तुमचेच लाडके पोलीस अधिकारी कसे बोलतात हे लक्षात घ्या. हे ते बोललेलं आहे माझ्या समोर. कदाचित जर ज्या पोलीस कोठडीत ते माझ्या समोर बोलले होते, तिथं उभं राहून बोलले होते, तिथले जर CCTV फुटेज काढले आणि त्याच्यात जर आवाज येत असेल, रेकॉर्डिंग होत असेल, तर तो नक्की काढा. 100% तिथं मिळेल हे शब्द वापरले. तर सांगायचा मुद्दा असा की अशा अनेक गोष्टी ते बोललेल्या आहेत. मी यापूर्वी सांगितलंय, पुढेही सांगेन जसं मला आठवेल तसं. परंतु हा शब्द मी खाजगीमध्ये आताच बोलतोय असं नाही. मी पोलीस कोठडीत असताना जे म्हणजे इतर पोलीस होते त्यांना सुद्धा मी खाजगीमध्ये बोललो की अहो ते साहेब असे मला बोलले की भले तो नेता असा असेल. त्यामुळे हे मी आताच नाही बोललो, अनेक ठिकाणी बोललेलो आहे. आणि हे मी ज्यावेळी हे असं बोललेलं गोष्टी मला सातारा शहर पोलीस ठाण्यात असताना आठवल्या. याचं कारण असं की सातारा पोलीस ठाण्यामध्ये तिथे जे पोलीस अधिकारी होते, कर्मचारी होते, ते इतक्या कुणाच्याही राजकीय लोकांच्या आहारी गेलेले नव्हते. आणि महत्वाचं म्हणजे त्यातल्याही राजकीय लोकांनी, म्हणजे शिवेंद्रराजे असतील, उदयनराजे असतील, यांनी सुद्धा त्या पोलिसांचा असा गैरवापर करून त्यांना आपले मिंदे, ताटाखालचं मांजर किंवा भांडी घाशा असं बनवलेलं नव्हतं सातारा पोलीस ठाण्यामध्ये. त्याच्यामुळे त्या पोलिसांमध्ये एक पोलीस खात्याचा अभिमान, गर्व हा त्यांच्या पूर्ण शरीरामध्ये, त्यांच्या पूर्ण पर्सनॅलिटीमध्ये दिसत होता. ते कुणाचे नोकर असतील तर ते शासनाचे नोकर आहेत, ते त्यांच्या पोलीस खात्याचे नोकर आहेत, ते त्यांच्या खाकी वर्दीचे नोकर आहेत, हे त्यांच्या
सगळ्या त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून दिसत होतं. आणि बांधवांनो, मी तुम्हाला सांगतो की सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये जी ही खोटी केस होती 1 कोटीची, ती केस नंतर वडूज पोलीस ठाण्यामध्ये ट्रान्सफर केली गेली. म्हणजे गुन्हा घडतोय सातारा पोलीस ठाण्यात, पोलीस ठाण्याच्या हद्दीत, आणि तिथं तपास पूर्ण झालेला आहे. तिथून आम्हाला सगळ्यांना परत पोलीस कोठडी पूर्ण होऊन न्यायालयीन कोठडी दिली गेलेली आहे. परंतु सातारा पोलिसांनी जे प्रामाणिक काम केलं होतं त्याच्यामुळे ज्यांना काही खोटं रंगवायचं होतं, षडयंत्र तयार करायचं होतं, त्यांचा हेतू फेल गेला. आणि म्हणून ती केस सातारा पोलीस ठाण्यातून सातारा पोलीस ठाण्याकडून काढून घेण्यात आली. का काढून घेण्यात आली तर सातारा पोलीस ठाण्याची लोक खोटा करायला तयार नव्हते, आणि मग सातारा पोलीस ठाण्यातनं ती केस वडूज पोलीस ठाण्यामध्ये ट्रान्सफर केली गेली. आणि त्यासाठी आम्हाला कोर्टाकडून पुन्हा एकदा आमचा ताबा कोल्हापूरमधून आम्हाला परत एकदा पोलीस ठाण्यामध्ये आणलं गेलं. आणि तिथं मात्र म्हणजे सातारा पोलीस ठाण्याची जी तपासाची जी कार्यपद्धत होती त्याच्यापेक्षा वेगळी कार्यपद्धत आम्हाला वडूजमध्ये अनुभवायला मिळाली. जे घनश्याम सोनवणे आहेत, ज्यांनी अगोदर ज्यांच्या निरीक्षणाखाली मी अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात तिथं अगोदर अरेस्ट झालेलो होतो, तिथल्या पोलीस ठाण्यामध्ये मी जाऊन आलेलो होतो. तिथं DYSP राहुल दस यांनी माझा तपास केला असला तरी प्रत्यक्षात जास्तीत जास्त तपास हा घनश्याम सोनवणे यांनीच केलेला होता. आणि मग ह्या सातारची जी केस आहे ते पुन्हा एकदा वडूज पोलीस ठाण्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आली. आणि पुन्हा दुसऱ्यांदा मी त्या दुसऱ्या केसमध्ये दुसऱ्यांदा वडूज पोलीस ठाण्यामध्ये गेलो. माझ्यासोबत दुसऱ्या वेळी अनिल सुभेदारही होते, त्याच्यानंतर त्या ज्या महिला आहेत त्याही होत्या. असं तिघांना आम्हाला तिथं नेण्यात आलं. तिथला जो अनुभव होता तो वाईट होता, मी यापूर्वीच सांगितलेलं आहे. घनश्याम सोनवणेंनी मला मारहाण केली होती. जे अनिल सुभेदार आहे त्यांना फरफटत नेलं होतं. आम्ही ताबा देतानाच न्यायालयासमोर बोललो होतो की आम्हाला अॅट्रॉसिटी, खंडणी असे गुन्हे दाखल आहेत, परंतु अॅट्रॉसिटीतलं काही विचारलं जात नाही, खंडणीतलं काही विचारलं जात नाही. फक्त आम्हाला दबाव आणला जातोय की तुम्ही राजकीय नेत्यांची नावं घ्या, प्रभाकर देशमुखांची नावं घ्या, तुम्ही रामराजेंची नावं घ्या, तुम्ही बाकीच्यांची नावं घ्या, अशा पद्धतीचा दबाव आणला जातोय. त्यासाठी आम्हाला परत इकडं घेतलेला आहे आमचा ताबा, असं आम्ही सांगितलं होतं. आणि कोर्टाने त्यावेळी त्यांना सांगितलं होतं, निक्षून सांगितलं होतं घनश्याम सोनवणेंना की अजिबात दबाव आणायचा नाही. तरी सुद्धा त्यांनी दबाव आणला, त्रास दिला, मला मारहाण केली, यांना फरफटत नेलं अनिल सुभेदारांना. त्या केसमध्ये अक्षय सोनवणेंचा काही संबंध नव्हता, तरी सुद्धा ते वडूजला या केसमध्ये सुद्धा आम्हा तिघा आरोपींची चौकशी करण्यासाठी आले होते. माझ्याशी अक्षय सोनवणे फार काय बोलले नाहीत, कारण त्यांच्या लक्षात आलं की ह्या माणसाची काय बोलून उपयोग नाही, ह्याच्यासमोर काय बोललं तर ते डोक्यात फिट ठेवतोय आणि बाहेर कोर्टासमोर जाऊन तो बोलतोय. त्याच्यामुळे त्यांनी माझ्याशी काही फार बोलले नाहीत. परंतु ते ज्या महिला आरोपी होत्या, अनिल सुभेदार होते, त्यांच्यासोबत बोलले. त्यांच्यासोबत हे बोलले अक्षय सोनवणे. त्या महिलेने मला असं सांगितलं होतं की त्या महिलेला तर हे असे बोलले होते की तुम्हाला मी पट्ट्यानं मारेन. म्हणजे एका महिलेला अक्षय सोनवणे असे बोलले होते की तुम्हाला मी पट्ट्यानं मारेन. आणि ह्या अक्षय सोनवणेंनी या केसमध्ये अन्य एका व्यक्तीला, म्हणजे मी घनश्याम सोनवणेंनी मला मारहाण केली हे मी सांगितलं, पण अक्षय सोनवणेने सुद्धा अन्य एका व्यक्तीला मारहाण केली होती. चौकशीच्या म्हणण्यापेक्षा कुठंतरी ते गेले होते कुणाला तरी पकडण्यासाठी, तर ते मारहाण केली होती. त्याविषयी सुद्धा मी नंतर स्वतंत्रच एक व्हिडिओ बनवतो, कारण ती कशी मारहाण केली, कुणाला केली, काय नाव आहे, हा सगळा तपशील घेतो आणि मग मी सांगतो. हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा हेतू एवढाच होता की शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये दबाव न ठेवल्यामुळे आम्हाला त्या पोलीस ठाण्यामध्ये चांगला फायदा झाला. तिथं त्या पोलीस ठाण्यामध्ये खोटे गुन्हे दाखल करण्याची संस्कृती नसावी, त्याच्यामुळे आम्हाला या पोलीस ठाण्याचं धन्यवाद मानणं गरजेचं आहे. शिवेंद्रराजे भोसलेंचं धन्यवाद मानणं गरजेचं आहे. उदयनराजे भोसलेंचं धन्यवाद मानणं गरजेचं आहे. म्हणून मी हा व्हिडिओ तयार केला. आणि हे करीत असताना मानखाटावमधले पोलीस अधिकारी कसे आहेत, कसा खोटा तपास करतात आणि ज्याच्यासाठी खोटा तपास करतात त्याच्याविषयी शहाणपणाने बोलत असताना कसं अभद्र बोलून जातात, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता ते कोण अधिकारी बोलला
हे तुमचं तुम्ही समजून जा. मी काय नाव घेणार नाही. कुणाविषयी बोलला हे मी अजिबात सांगणार नाही. मला त्या कुठल्याही नेत्याची कुणाचीही बदनामी अजिबात करायची नाही. फक्त पोलीस कसं तपास करतात हे सांगायचे, कसं खोटं करतात हे मला सांगायचे. आणि तर मला वाटतं आता थांबूया. व्हिडिओ मोठा झालेला आहे. धन्यवाद.